नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण व्हिडिओचा जो काही आपला विषय आहे तो विषय तुम्ही आपल्या टायटलला स्क्रीनवर बघितलाच आहे, वाचलाच आहेच. आणि हो, आपण आज त्या विषयाला अनुसरूनच बोलणार आहोत. तर मुद्दा असा आहे की तुम्ही तुमचं जे काही काम करत असाल, तुम्ही कोणी शिवणकाम करत असेल, कोणाचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल, कोणी शेती काम करत असेल किंवा इतर काही कामं असतील, तर यासोबतच तुम्ही यूट्यूबवरही साईड बिझनेस म्हणून पर्याय म्हणून यूट्यूबचा वापर करू शकता. आणि यूट्यूबवर तुम्ही साईड बिझनेस म्हणून नक्कीच काम करू शकतात. आणि असं नाही की यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला चेहराच दाखवायची गरज आहे, त्याची पण गरज नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये तुमचं ज्ञान खूप चांगलं असेल, जसं तुम्ही शेती करता पण तुम्हाला शेतीला कोणती औषधं वापरायची, कोणते खतं, कोणत्या वेळेला काय पेरायचं, कशी काळजी घेतली पाहिजे, असं तुमचं शेतीविषयीचं ज्ञान चांगलं असेल, मालाविषयीचं ज्ञान चांगलं असेल, किंवा तुम्ही शिवणकाम करत असाल, तुम्हाला शिवणकामात वेगवेगळ्या डिझाईन, वेगवेगळे ब्लाऊज असो, ड्रेस असो, जे काही असेल ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिवता येत असेल, तुमच्याकडे त्याचे वेगवेगळे व्हरायटी, वेगवेगळ्या डिझाईन असतील अवेलेबल, तुम्ही यूट्यूबवर त्या संदर्भातही व्हिडिओ बनवू शकतात. तुम्ही ब्लाऊजची कटिंग, वेगवेगळ्या गळ्यांची, बाहीच्या डिझाईनची कटिंग दाखवू शकतात. त्यासोबतच तुम्हाला रांगोळी काढणे किंवा चित्र काढणे अशी आवड असेल, तर तुम्ही तुमची ती आवड पण जोपासू शकता. त्यासोबत यूट्यूबवर आपलं करिअर पण करू शकतात. म्हणजे यूट्यूब हा सर्वसाधारण लोकांसाठी पण एक चांगला पर्याय आहे की तुम्हाला एखाद्या गोष्टीत चांगली आवड आहे, तर त्यात तुम्ही काम करून यूट्यूबवरून हजारो रुपये कमवू शकता. त्याशिवाय तुमची एक वेगळी ओळखही कमवू शकतात. जसं काही काहींना कॉमेडी खूप छान जमते, तर आजकाल आपण बघतोच यूट्यूबवर खूप सारे कॉमेडी स्टार आहेत. किंवा ट्रॅव्हलिंग झालं, ट्रॅव्हलिंगची आवड असणारे, ज्यांना फिरण्याची आवड आहे, ते वेगवेगळ्या गोष्टी फिरतात, ते एक्सप्लोअर करतात, तर त्या संदर्भातले ते व्हिडिओ बनवतात. तसे तुम्ही ट्रॅव्हलिंग व्हिडिओसुद्धा बनवू शकता. किंवा तुम्हाला खाण्यापिण्याची आवड आहे, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नवीन नवीन हॉटेल असो किंवा रोड स्ट्रीटवरचं खाणंपिणं असो, जे तुम्हाला आवडतं तुम्ही ते एक्सप्लोअर करता, त्या संदर्भात पण तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात, यूट्यूबवर अपलोड करू शकतात. आणि तुमच्या व्हिडिओ या तुमच्या बघणाऱ्या यूट्यूब फॅमिलीला सुद्धा आवडल्या, तर तुम्हाला त्यातून चांगल्या प्रकारे इन्कम मिळू शकतं. तसंच त्यासोबतच तुम्हाला स्वतःला किचनची खूप आवड आहे, वेगवेगळ्या रेसिपी बनवण्याची, तर तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी बनवून त्याच्या पण व्हिडिओ टाकू शकतात. त्या व्हिडिओ पण लोकांना आवडतात. आणि आजकाल खवय्येगिरी तर सगळीकडेच खूप जास्त जोरात आहे, तर तुम्ही अशा व्हिडिओ पण बनवू शकतात, त्या पण यूट्यूबवर टाकू शकतात. असे खूप सारे पर्याय आहेत. तुम्हाला हे निवडायचं आहे की तुम्हाला स्वतःला आवड कशात आहे, तुम्हाला नेमकं कोणत्या कंटेंटवर व्हिडिओ बनवायचा आहे. तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बनवायचा आहे का तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ बनवायचा आहे, की तुम्हाला रेसिपी चॅनल बनवायचा आहे, की तुम्हाला कला क्राफ्ट याची आवड आहे, की तुम्हाला रांगोळीचा चॅनल बनवायचा आहे, की शिवणकामासंदर्भात माहिती द्यायची, किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला असं तुमच्याकडे टेकबद्दल काही माहिती आहे, किंवा नवीन नवीन ज्या पॉलिसीज येतात, बँकेचे नवीन नवीन नियम असतात, त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे, तुमचं नॉलेज त्याबद्दल चांगले, किंवा त्यासोबतच एज्युकेशनल जे लोक ट्युशन घेतात ते आपल्या ट्युशनच्या व्हिडिओसुद्धा बनवून याच्यावर टाकू शकतात, जेणेकरून ज्या वर्गातले विद्यार्थी आहेत त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचा उल्लेख करून व्हिडिओ टाकला तर त्यांना कदाचित त्याचा उपयोग होईल. असे म्हणजे अनेक असे पर्याय आहेत की त्या पर्यायांचा वापर करून तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बनवू शकतात. आणि व्हिडिओ एकदम योग्य प्रकारे बनवली, व्यवस्थितरित्या एडिट केली, तर आणि ती सर्व लोकांपर्यंत पोहोचली, तर तुमचं चॅनल पण लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. म्हणजे कसं आहे, चॅनलचा थंबनेल असो किंवा चॅनलमध्ये जे काही मुद्दा मांडला आहे तो व्यवस्थितरित्या जर तुम्हाला मांडता आला तर तुमचं चॅनल नक्कीच ग्रो करेल, व तो लवकर ग्रो करेल, लवकर मॉनिटाईज होईल, तर तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून इन्कमचा एक सोर्स पण चालू होईल. तर बघा, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ